अनिल परबांच्या वक्तव्याचे विधान परिषदेत पडसाद उमटलेत। परबांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला, त्यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे। परबांच्या वक्तव्याविरोधात नितेश राणे आणि शंभूराज देसाई विधान परिषदेत आक्रमक झालेत। कारकुनाचा कुणी छळ करत नाही, मंत्री नितेश राणेंनी अनिल परबांवरती अशी टीका केली आहे। छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे माझाही छळ झाला, मात्र मी पक्ष सोडला नाही असं वक्तव्य अनिल परबांनी केलं। दरम्यान मी छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला नाही असं स्पष्टीकरण अनिल परब यांनी विधान परिषदेत दिलंय। आमदार श्रीकांत भारती यांनी कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय, त्यांची माफी घेणार का असा सवाल सुद्धा सत्ताधाऱ्यांना अनिल परब यांनी विचारलाय। संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा, मालाकडे बघा। त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय। या ठिकाणी मी अनिल परबांचा धिक्कार करतो। याचं कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे हे प्रमाण देत ही मगरुरीचा हे आहे की शंभू राजा कुत्र्याचं नाव, पुन्हा त्या ठिकाणी पिजन बॉक्स कबुतराच्या भोकात गेलेल्याचं समर्थन। कुठलं सभापती महोदय सभागृह आहे? सभापती महोदय केलेल्याचं कुठलंही त्यांना त्या ठिकाणी वाटत नाही की आपण चुकीचं केलंय। ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतात प्रकरण की तुम्ही बघा काय तुलना केली। अहो तुमची लेवल आहे का? तुमची लायकी आहे का? अरे तुमची संभाजी महाराजांबरोबर लायकी आहे का? छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला, याच्यात चुकीचं काय बोललो? पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय। घ्या त्याची माफी पहिले। शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला, याची माफी मागणार काय?